कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो अक्षरशः हतबल झालेला आहे. जिल्ह्यात मागील 10 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव तालुका असेल, उमरगा असेल, त्याचबरोबर कळंब हा जो भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. मी आता धाराशिव तालुक्यातील एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे. हे जरी आपल्याला लांबून जरी तळं वाटत असलं तरी अक्षरशः या सोयाबीनच्या पिकाला तळ्याचं स्वरूप आल्याची जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. अगदी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं हे पीक पिकवलेलं आहे. मात्र दुसरी जर आपण बाजू पाहिली तर अक्षरशः हे सर्वच पीक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अक्षरशः हे पाण्याखाली गेलेलं आहे. जर आपण पाहिलं तर हे पूर्ण सोयाबीन अक्षरशः असं पाण्यात तरंगतंय आणि त्यामुळं शेतकऱ्याला जे वेदना होतात ह्या कुठंतरी मायबाप सरकारला कळाव्या, हाच आपला साम टीव्हीच्या माध्यमातून हेतू आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे तर दुसऱ्या बाजूला अक्षरशः या गुडघाभर पाण्यामध्ये शेतकऱ्याची स्वप्न मिसळलीत की काय, असा जो प्रश्न आहे तो पडल्याशिवाय राहत नाहीत. हे सर्व रुईभर परिसरातील शेतकरी माझ्यासोबत आहेत. काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, अक्षरशः मोठ्या प्रमाणावर पाणी आहे, 10 दिवसानंतर बी पाणी या शेतामध्ये तुमच्या आहे, किती नुकसान होतंय? आता कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये नुकसान आहे एकरचं. तर शेतकऱ्याने कसं कर्ज भरावं आणि कसं घर भागवावं आणि पुढल्या शेतीचा कसा विकास करावा हे आपण सांगत आहे. बाबा, नुकसान मरणाचं झालंय, तुम्ही गुडघाभर पाण्यात आहेत, काय मागणी आहे सरकार? उभा राहिले ना की मग मागणी करायची काय? काय मागणी येतं, काय एवढं मोठं नुकसान झालं? बुवा काय असेल ते पण नुकसान दाबून द्या चांगले गरिबीचे. फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री. हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. हा 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 मग एक एकरी 5,000 द्या की. एकरी 5,000, बर. जास्त काय नाही. एकरी 5,000 द्या. 3 एकर गेला असेल 15,000 रुपये द्या आणि पुन्हा बाकीच काय ते. कर्जमाफी बी तसेच प्रलंबित पडली. कर्जमाफी तर करावंच लागते. हो, नाही तर मला घेऊन चला तिकडं तुमच्या ऑफिसला. तिथं मी साहेबाला मोठे बोलतो. होय, ऐकतेत मुख्यमंत्री साहेब तुमचं, बोला काय त्यांना सांगायचं तुम्हाला? काय करायचं आता? आता आम्ही मातीत गेलो काय करायचं? हे पाणी मी जिरतोय. काय करावं सांगा बरं. मग आमचे लेकर बाळा इकडंच इकडंच निघलो. आता ह्या पाण्याने मावळायला 2 महिने लागतंय. आणि अजून एखादं बुरगुट आलं तर झालं, अजून जास्तच वाढलं. की पीक घेताना काय कर्ज काढलं असेल ह्या सोयाबीनसाठी? कर्ज काढलंय की मोप काढलंय. मी काय म्हणतो, एकरी 5,000 रुपये काढले तर आणि 4 एकर रान असलं मग आता कसं भरायचं? मग इथं सगळं पाण्यात गेलं, काय भरायचंय? आता हे सरकारनं दिलं तर बरं आहे, ना तर द्यावंच लागतंय तेवढं 5,000च. बघा सरकार ह्या शेतकऱ्याच्या वेदना आहेत. अक्षरशः गुडघाभर पाण्यामध्ये हा शेतकरी आहे आणि प्रचंड मोठं नुकसान आहे, कल्पनेच्या बाहेरचं नुकसान आहे. त्यामुळं कुठंतरी सरकारनं देखील याची गंभीर नोंद घेणं महत्वाचं आहे. काय मागणी असते? सततच्या जास्त अति पावसामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे. कमीत कमी 1 एकरला 13 ते 14 हजार रुपये आतापर्यंत खर्च केलेला आहे आणि हातात तर काही येतच नाही. आणि इथून पण 2 महिन्यानं पाणी पाऊस भरपूर असल्यामुळे काय येण्याची शक्यता कमी आहे. शासन तेवढं मतदान घ्यायपुरतं येतंय, कर्जमाफी करू, त्यानंतर कोण शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला वाली नसल्यासारखं आतापर्यंत कुठलंही सरकार आलं तर तीच परिस्थिती आहे. 2 दिवस बोलतंय, मतदान आलं की येतंय, मागतंय, पुन्हा कर्जमाफीचा विषय पेंडिंग मध्ये टाकून जातील. आतापर्यंत तर कोण आतापर्यंत अतिवृष्टी झालेल्या कुठलाही शासकीय कर्मचारी रुईभर गावामध्ये आला नाही. पंचनामे झाले की नाही? पंचनामे अजून म्हणजे जर शासनाला जर कळवाय गेलं मेसेज वाटत तर समजा म्हणजे सर्वसामान्य माणसाला म्हणजे जे वयस्कर माणसं आहेत त्यांना कळतच नाही की बाबा मोबाईल वाटत मेसेज कसा करायचा, कसं पाठवायचं, तर त्यांना तक्रार कशी जाणार आणि तक्रार गेलीच नाही तर ती माणूस कसा आतापर्यंत तिथवर येणार. त्याच्यामुळे ह्या अडचणी समजा समस्या भरपूर आहेत. त्याच्यामुळे शासनानंच कमीत कमी 13,000 रुपये आतापर्यंत 1 एकरला खर्च झालेला आहे आणि शासन किती देणार आहे? देऊन हेक्टरी लय झालं 5,000 7,000 रुपये, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त पैसे जास्त देत नाही. त्याच्यामुळे शासनाला एकतर कर्जमाफी नसेल तर आत्महत्या, ह्या 2 गोष्टीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे जी काय असेल ती शासनानं ठरवावं की बाबा शेतकऱ्यासाठी काय करायचं आणि काय नाही.
अगदी नक्कीच पाहिलं तर अगदी या शेतकऱ्याच्या भावना आहेत. एकीकडे तुम्ही कर्जमाफी करा नाहीतर आत्महत्या करू द्या अशी जी मागणी आहे, जी विनंती आहे ती सरकारकडे हे शेतकरी करताना पाहायला मिळतात. आणि अक्षरशः हे जे पूर्ण शेत आहे ते पूर्ण सोयाबीनचं शेत पाण्याखाली आहे. त्यामुळे कुठंतरी आता मायबाप सरकारने या शेतकऱ्याच्या वेदनेकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, रुईबर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.